आणि आज काय विशेषमध्ये कोणत्या मोठ्या महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी घडणार आहे पाहणार आहोत सविस्तर। पहिली बातमी अतिशय महत्त्वाची आणि ही बातमी पावसाच्या इशाऱ्याची आहे। पुढचे 5 दिवस धोक्याचे आहे आणि त्या संदर्भातली बातमी आपण बघणार आहे। दुसरी बातमी नोकरदार वर्गासाठी सर्वात मोठी आहे, कारण आता तुम्हाला एक्स्ट्रा काम करावं लागणार आहे, कारण ड्यूटी आवर्स मध्ये किती बदल होणार आहे ते सुद्धा आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून बघायचं आहे। त्यानंतरची तिसरी बातमी बघूयात रेल्वे तिकिटासंदर्भातली, कारण आता तात्काळ तिकीट काढण्याचे नियम सुद्धा बदललेले आहेत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बघूयात पावसासंदर्भातली। यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासूनच उघडीप दिली। 2 आठवड्यांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली, मात्र आता पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मोसमी वारे प्रगती करतील, ही माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली। यासोबतच पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला। राज्यात कुठे नेमका कोणता अलर्ट असेल जाणून घेऊया। पहिले 2 दिवस म्हणजे उद्या आणि परवा काही दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसेच दक्षिण कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे। 14 तारखेनंतर 12-13 नंतरच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्य महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला एक्सपेक्टेड आहे 13-14 तारखेनंतर। आपण पाहतोय 13 जूनला सोलापूर, पुणे, अकोला, नागपूर आणि वर्ध्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे। शिवाय भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। 14 जूनला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे। शिवाय 15 जूनला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट असेल, पावसाची शक्यता आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। बघा, कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण 101 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय। जिल्ह्यामध्ये 131 गावांमध्ये 889 शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसलाय। पावसाचा कुडाळ तालुक्याला सर्वात जास्त फटका बसलाय। कोकम, जांभूळ, भुईमुग, कलिंगड या पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर तिकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात झालेल्या पावसामुळे 7 तालुक्यातील 6000 हेक्टरवर नुकसान झालं। माळशिरस आणि याशिवाय जर आपण बघितलं तर उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त पावसाचा फटका बसला। मे महिन्यात 17 दिवस पावसाने जिल्ह्याला पूर्णतः झोडपून काढलं। सोलापूर नंतर थेट अमरावतीत जातोय। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे। नांदरुण या भागामध्ये अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळालं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी साचले। तर रामतीर्थ इथे वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळली, अनेकांच्या घरांचं नुकसान झाले। प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागात पाहणी केली जाते। शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सुद्धा सध्या तरी केली जाते। दर्यापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसानही झालेलं आहे। तर यवतमाळ जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। बघा, वादळी वाऱ्यामुळे 1815 घरांची पडझड झाली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते। पावसामुळे ज्वारी, केळी, संत्रा, पपई, लिंबू या पिकांनाही फटका बसलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर 1815 घरांची पडझड ही यवतमाळमध्ये झाली आहे। ज्वारी, केळी, संत्रा, पपई पिकांना मात्र या पावसाचा फटका बसलेला आहे। हे आपण या दोन्ही दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। अधिकाऱ्यांनी पाहणी सुद्धा केलेली आहे, मात्र केवळ पाहणी झाली आहे। पंचनामे कधी होणार, नुकसान भरपाई कधी मिळणार हा प्रश्न। तर येवल्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। अंदरसूल, सायगावमध्ये देखील पावसाचं आगमन झालं। सुमारे अर्धा तास पाऊस सुरू होता। जोरदार वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू होता। पाऊस येताच वीज पुरवठा खंडित झाला। पेरणी झालेल्या पिकांसह राहिलेल्या खरीपाच्या पेरणीसाठी पावसामुळे दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं।
तर यानंतरची बातमी बुलढाण्यातून आहे। देऊळगाव राजा तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। तालुक्यातील देऊळगाव, टाकारखेड, खडकपूर्णा या गाव परिसरामध्ये दमदार पाऊस झालेला आहे। शेतीच्या मशागतीची कामं सुरू असताना पाऊस कोसळत असल्यानं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या। चिमली या तालुक्यामध्ये देखील जोरदार पाऊस झालाय। काही ठिकाणी रस्त्यावरील झाडं उन्मळून पडली आहे अशी देखील माहिती मिळते आहे। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळली आहे। 2 महिलांचा मृत्यू झालाय। या दोन्ही महिला उद्यानामध्ये कर्मचारी होत्या, तर इतर 5 जण गंभीर जखमी झाले। तर स्वाती खैरनाथ आणि रेखा गायकवाड अशी मृत महिलांची नावे। सिद्धार्थ उद्यानातील गेटच्या बांधकामाचा 3दा स्ट्रक्चरल ऑडिटचा आदेश हा महापालिकेने दिला होता, मात्र आदेशाला कंत्राटदारानं 13ची कोठडी दाखवली आहे। स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं असतं तर कदाचित या महिलांचा जीव वाचला असता असं सध्या म्हटलं जात आहे। गार्डन में गए थे, बहुत जोर से तूफान आया। अब बाहर आ रहे थे तो छत गिर गई गेट की। सिद्धार्थ गार्डन में गए थे हम लोग। आप लोग कहाँ से थे दीदी? इधर ही है, टीवी सेंटर पे रहते हैं हम लोग। कितने लोग आए थे दीदी आप? 5-6 जन थे हम लोग। बच्चे थे, हम दोनों ही थे बड़े। आपका क्या नाम दीदी? सिद्धार्थ गार्डन येथे आमच्या जे प्रवेशद्वारामध्ये ते वरचा भाग कोसळून त्या ठिकाणी 2 लोकांची मृत्यू झाली आणि 2 लोक त्या ठिकाणी जखमी आहेत। या संदर्भात माहिती अशी आहे, या सर्व जबाबदारी जे आहेत ते कंत्राटदार त्यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत। आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेली आहे। अजून कसे कुठे कुठे जे लूज स्ट्रक्चर्स आहे ते पडू शकतात, खूप मोठा वाऱ्याने। कारण उत्तर भारतासह राजधानी दिल्लीमध्ये उन्हाचा कहर दिसतोय। दिल्लीमध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर गेलाय। अनेक राज्यांमध्ये तापमान 43 डिग्री अंशांच्या पुढे आहे। भारतीय हवामान खात्याकडून आज रेड अलर्ट जारी झालाय। आज तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि स्वतःची काळजी घ्या, हे आवाहन प्रशासनानं केलंय। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे, कारण मुंबई गोवा महामार्गावरती पर्यायी रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। पर्यायी मार्गांच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीसाठी 15 कोटींचा निधी हा उपलब्ध करून दिलाय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर माणगाव बायपास रस्त्याचं काम सुरू असल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी होते, त्यामुळे पर्यायी मार्गाच्या दुरुस्तीचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। कोणते पर्यायी मार्ग आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुरबा रोड ते मुंबई गोवा महामार्ग रस्ता, साईनगर कलवा पूल ते उत्तेखोल कलवा या गावापर्यंतचा रस्ता, निजामपूर रोड कालवा ते भदाव रस्ता, इंदापूर कॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता, मुरबा रोड ते मुंबई गोवा महामार्ग रस्ता, आणि यानंतरची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये 300 कोटींचा भूखंड घोटाळा समोर आला। बनावट दस्तऐवज करून शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात समोर आलं। ख्रिस्ती समाजाच्या कोट्यवधींच्या जमिनी हडपण्याचा शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांचा डाव पोलिसांनी या दरम्यान हाणून पाडला। पोलीस आयुक्तालयाच्या भाडेतत्वावरील जुन्या जागेचा देखील यामध्ये समावेश आहे आणि या प्रकरणी 37 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा सरकारवाडा पोलिसात दाखल झालाय। यामध्ये 2 बड्या व्यावसायिकांचा देखील समावेश आहे। नाशिकनंतर बातमी मनमाडमधून। मनमाडमधील पेट्रोल चोरणारी टोळी ती अखेर जेरबंद करण्यात आली आहे। पाईपलाईनला छिद्र करून 48 फुटांपर्यंत पाईपलाईन करून टँकर भरले जात होते। इंधनाची चोरी करून खुल्या बाजारामध्ये तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। 8 पैकी 5 जणांच्या मुसक्या पोलिसांनी यावेळेला 3 फरार आहे। स्थानिकांच्या मदतीने या टोळीने मुंबई ते मनमाड बिजवासन या 243 किलोमीटर लांबीच्या इंधन पाईपलाईनला छिद्र करून दररोज लाखो लिटर पेट्रोलची चोरी केल्याचंही समोर आलंय। 7 पैकी 5 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत। त्यापैकी 2 आरोपी हे लोकलचे आहेत आणि इतर आरोपी हे कल्याण आणि गोवंडी या ठिकाणी राहणारे आहेत।
याच्यामध्ये त्यांनी या बाबतीमध्ये त्या संपूर्ण उच्च दाबाच्या पाईपलाईनला कशाप्रकारे क्लॅम्पिंग केलं आणि त्याच्यामधून चोरी होणारं पेट्रोल जे आहे ते तासाला साधारणतः 4 लिटर पेट्रोल काढण्याची क्षमता त्यांनी सुरुवातीला निर्माण केली होती, परंतु भविष्यात टप्प्याटप्प्याने त्याची क्षमता वाढवून कमर्शियल बेसवर ते पुढे भविष्यात करण्याची त्यांची शक्यता होती। याचे परिणाम हे अत्यंत भयानक असल्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी या 5 आरोपींना अटक केलेली आहे। राज्यातील महायुती सरकार बरखास्त करण्याची मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी केली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवत त्यांनी ही मागणी केली असल्याचं बघायला मिळालं। निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाला असून चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमा असंही त्यांनी म्हटलंय। आणि आता बातमी अमरावतीमधून। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याशिवाय महत्त्वाचं म्हणजे नांदुर भागामध्ये अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी साचलंय। रामतीर्थ इथे वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळली, अनेकांच्या घरांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागात पाहणी केली जाते। शासनाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जाते। बातमी आता राज ठाकरेंसंदर्भातली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी येणार आहे। ठाण्यातील नौपाडा या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांसोबत ते चर्चा सुद्धा करणार आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने आता आपली तयारी सुरू केली असल्याचं देखील पाहायला मिळतंय। महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाली। मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलनही झालं। एकीकडे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत, मात्र ठाकरे बंधूंचं नेमकं कधी ठरणार याची उत्सुकता आहे। पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। युतीचं घोडं अडलं कुठं? प्रभाग रचना जाहीर, युतीचा निर्णय कधी? ठाकरेंची युती होणार की बारगळणार? ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनंतर आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू झालंय। नेत्यांच्या भेटीगाठी आणि कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात एकत्रित एल्गार पुकारला जातोय। ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगतायत, त्या महापालिका निवडणुकीच्या संदर्भातील प्रभाग रचनाही जाहीर झाली। मात्र युतीचं घोडं काही पुढे जात नाहीये। आता त्यामागची कारणच मनसे आणि ठाकरे गट सांगते। निवडणुका कशा प्रकारे लढायच्या, कोणाबरोबर लढायच्या, स्वतंत्र लढायच्या का नाही, त्या संदर्भात पक्षामध्ये चर्चा सुरू आहे। काही विषयावर चर्चा संपलेली आहे आणि या संदर्भात निर्णय घेण्याचे बरेचसे अधिकार हे शिवसेना पक्ष प्रमुखांनी स्थानिक पातळीवर दिलेले आहे। महापालिका निवडणुकी संदर्भातील प्रभाग रचना जाहीर झाल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली। मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन करण्याची सुरुवात केली। त्यामुळे नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं असलं तरी युतीबाबत चर्चा आणि प्रस्ताव कधी पाठवला जाणार याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। निवडणुका जाहीर झाल्यानंतरच चर्चेची पावलं टाकली जाणार आहेत। नेते सकारात्मक असले तरी प्रस्ताव आणि चर्चा निवडणूक जाहीर झाल्यानंतरच होईल। निवडणूक जाहीर होण्याआधी ताकदीचा आढावा घेतला जाणार आहे। खरं तर राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर वारंवार ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या। त्यानुसार नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या, मात्र त्यानंतर युतीच्या चर्चा बारगळल्या होत्या। आतापर्यंत किती वेळा ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या ते पाहूया। 2012 बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होती। 2016 मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होती, मात्र प्रस्ताव आला नाही। 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होती। 2024 विधानसभा निवडणुकीनंतरही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या होत्या। 2025 राज आणि उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांना खुद्द ठाकरे बंधूंकडून दुजोरा मिळालाय। युती संदर्भात दोन्ही पक्ष सकारात्मक असले तरी ठाकरे गटानं एक पाऊल पुढे टाकत 12 शिलेदारांवर विभागनिहाय जबाबदारी दिली, तर राज ठाकरेंनी बैठक घेत चाचपणीचे आदेश दिले। एकूणच एकीकडे युतीच्या चर्चा सुरू ठेवून स्वतंत्र चाचपणी सुरू ठेवल्याचं चित्र दिसत असल्यानं युती प्रत्यक्षात येणार की आधीप्रमाणेच युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच राहणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट,
साम टीव्ही न्यूज. तर आता त्यामुळे ठाकरे बंधूंचं कधी ठरणार हाच सवाल आहे. वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे. विधानसभा निवडणुकीनंतर आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरलाय. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात संघाची बारीक नजर आहे. पुढच्या 2 महिन्यांमध्ये मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू मतदारांना साथ घातली जाणार आहे. मुंबईमधील हिंदू मतांसाठी संघ मुंबईमध्ये प्रयत्न करेल. लवकरच मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघ सर्वे करेल. या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊयात. गणेश, एकंदरीत आपण पाहिलं होतं या आधीच्या निवडणुकामध्ये संघाची जी भूमिका होती त्याचा फायदा निश्चितच भाजपला झाला होता आणि आता पुन्हा एकदा बीएमसी निवडणुकीमध्ये संघाची भूमिका आपल्याला बघायला मिळणार आहे. काय नेमके अपडेट या संदर्भात? नक्कीच विधानसभेच्या वेळेस देखील संघाने काम केलं होतं आणि त्यावेळेस देखील भाजपला याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला होता. भाजप बरोबर महायुतीमध्ये असणाऱ्या 2 पक्षांना देखील याचा फायदा होताना दिसून आलेला आहे आणि त्यानंतरून आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबई महानगरपालिका भाजप आपल्या ताब्यात घेऊ पाहते. महायुतीच्या वतीने खरं तर ही निवडणूक लढवली जाईल असं देखील सांगितलं जात आहे. तरी देखील या ठिकाणी वर्चस्व असणाऱ्या ठाकरेंचं कुठेतरी पाडण्यासाठी आता संघ दक्ष झाला असंच म्हणावं लागणार आहे. संघाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाच्या घेतले जातील आणि त्याचबरोबर लोकांपर्यंत पोहोचवून हिंदुत्ववादी कसं सरकार आहे अशा पद्धतीचा एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे ते संघाच्या माध्यमातून केला जाईल. त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं आता हे कशा पद्धतीने पुन्हा एकदा लोकांना साथ घालतायत हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि ठाकरेंचं धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी. यानंतर थेट जाऊयात संभाजीनगरात, कारण वादळाचा इंडिगो कंपनीच्या विमानाला या ठिकाणी फटका बसला. वाऱ्यामुळे इंडिगो विमानाचे हवेत हेलकावे पाहायला मिळालेले आहेत. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर विमान उतरवताही आलेलं नाहीये. नाशिकच्या ओझर विमानतळावरती त्यानंतर इमर्जन्सी लँडिंग झालंय. 30 ते 35 प्रवासी सुखरूप उतरलेले आहेत. सुदैवानं यामध्ये कुणाला कोणती दुखापत झालेली नाहीये. मात्र इंडिगो विमानाला वादळाचा चांगलाच फटका बसलेला आहे आणि त्यानंतर हे विमान नाशिकच्या दिशेने वळवण्यात आलंय. नाशिकच्या ओझर विमानतळावरती त्यानंतर इमर्जन्सी लँडिंग या विमानाचं झालेलं आहे. तर संभाजीनगरमध्ये वादळाचा इंडिगो विमानाला फटका बसला. ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतोय. एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या अचानक वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे. पाऊस पडतोय तर काही ठिकाणी वादळी वारे वाहत आहेत आणि त्याचाच फटका संभाजीनगरमध्ये देखील बघायला मिळाला. अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे देत आहे. माधव, इमर्जन्सी लँडिंग नाशिकमध्ये करण्यात आलं, पुढे नेमकं काय अपडेट? शेजल, काल सायंकाळची ही घटना आहे. दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगरला विमान येत असताना ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचलेलं होतं. मात्र वादळ इतकं होतं की ते विमान अक्षरशः हेलकावे खाऊ लागलं आणि ते विमानतळावर उतरणं शक्य नव्हतं. बराच वेळ ते विमान खालून वर वरून खाली अशा स्थितीमध्ये ते हेलकावे घेत होतं. शेवटी वैमानिकांनी निर्णय घेतला की हे इमर्जन्सी लँडिंग इथं नाही करता येणार तर ते नाशिकच्या ओझर विमानतळावर. त्यावेळेस त्यांनी ते थेट ओझर विमानतळावरती विमान उतरलं. पण तत्पूर्वी जवळपास तासभर त्या विमानामध्ये प्रवासी जे होते ते अत्यंत घाबरून गेलेले होते. घाबरलेल्या अवस्थेत ते कुठेतरी उतरव अशा परिस्थितीमध्ये ते वैमानिकाला सांगत होते आणि सगळी परिस्थिती त्या विमानातली आपण पाहिले तर सगळे घाबरलेल्या स्थितीत होते. त्यानंतर ओझर विमानतळावर ते विमान उतरवलं. त्याकडे 30 ते 35 प्रवासी हे पुन्हा विमानात बसलेच नाहीत. ते बसनी त्यांच्या सोयीच्या वाहनाने ते छत्रपती संभाजीनगरला पोहोचले. इतकी भीषण परिस्थिती काल सायंकाळी इंडिगो विमानामध्ये झालेली होती. शेवटी रात्री उशिरा 9:30 वाजता ते विमान छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचलं. सर्व प्रवासी जे आहेत ते घाबरलेले होते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी. पुढच्या बातमीकडे वळतीये. राज्यात 2024 मे अखेरच्या तुलनेत 2025 मे मध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये घट झाली आहे. तर या काळात डेंग्यूमुळे एकही मृत्यू झालेला नाहीये. तर ही माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. तर ही बातमी दिलासादायक सध्या तरी आहे. राज्यात 14 मे 2025 अखेर डेंग्यूच्या 22,340 तपासण्यांद्वारे 1,590 रुग्णांना डेंग्यूचं निदान झालंय. तर याच काळात चिकनगुनियाच्या एकूण 12,264 तपासण्यांमधून चिकनगुनियाचे 741 रुग्ण आढळलेले आहेत.
इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात। हिंगोली जिल्ह्याला 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्याचा चांगलाच तडाखा बसला। नुकसान झाले। प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे केलेले आहेत आणि यामध्ये केळीच्या बागांचे 920 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले। अनेक घरांचे पत्रे उडाले, त्यामुळे संसार उघड्यावर आले। तिकडे लोणावळ्यामध्ये 31 ऑगस्टपर्यंत पर्यटकांना आता पिकनिक स्पॉटवरती बंदी घालण्यात आली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटनासाठी आणि वर्षभरासाठी लोणावळ्यामध्ये नागरिक येत असतात, मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्यामुळे पर्यटकांवरती अनेक पर्यटक पॉइंट्सवरती बंदीचे आदेश देण्यात आले। भुशी डॅम मात्र यातून वगळण्यात आलेला आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाढलेले 10 लाख मतदार पालिकेमध्ये कुणासोबत जाणार ही चर्चा आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये प्रभागांची संख्या 2017 प्रमाणे 227 राहणार आहे, मात्र 2017च्या तुलनेत मुंबईमधील मतदारांची संख्या जवळपास 10 लाखांनी वाढली आहे। मुंबई शहर हे सुरक्षित राहावं म्हणून एकीकडे मुंबई पोलीस डोळ्यात तेल टाकून अहोरात्र पहारा देत आहे, मात्र त्याच पोलिसांचे कुटुंब सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। अंधेरी पूर्वेकडील पीएमपीजी पोलीस वसाहतीमध्ये असलेल्या इमारतीच्या 6व्या मजल्यावरील अनेक घरांचे स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीच जीवितहानी झालेली नाही। खारघर उड्डाणपुलावर एका 4चाकी गाडीने पेट घेतला, मात्र आगीचं कारण अस्पष्ट आहे। या आगीमुळे या पुलावरून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली। या पुलावरून जाणारी वाहतूक पुलाखालून वळवण्यात आलेली आहे। धाराशिवमधील एका 4 महिन्याच्या बाळावर अत्याचार करणाऱ्या 50 वर्षीय नराधमाला धाराशिव जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली। या प्रकरणामध्ये आई आणि आरोपी पळून जात असताना पकडलेल्या नागरिकांची साक्ष महत्त्वाची ठरली। 5 वर्ष या प्रकरणी सुनावणी झाली आहे।